चैत्र पालवी, मारुती चितमपल्ली, मुकणा हत्ती. अभिधान चिंतामणी कोशात मतकून म्हणजे मुकणा हत्तीची खालीलप्रमाणे लक्षणे दिली आहेत. अभिधान चिंतामणी कोशात मतकून म्हणजे मुकणा हत्तीची खालीलप्रमाणे लक्षणे दिली आहेत. दात येण्याची अवस्था आल्यावर देखील ज्या नर हत्तीला दात येत नाहीत अथवा लहान कद असलेल्याला मतकून म्हणून ओळखले जाते. कृ. पा. कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशात मुकणा हत्ती म्हणजे दंतहीन हत्ती असा अर्थ दिला आहे. या दंतहीन हत्तीला कानडीत मोकून, बंगालीत मोक्कुंदन, बिहारीत मकुना, सिंधीमध्ये मकनो आणि गुजराती भाषेत माकण म्हणतात. मोल्सवरच्या कोशात मुकणा हत्तीचा उल्लेख आला आहे. विशाल शब्दसागर या हिंदी कोशात मकुना म्हणजे बिना दातवाला या छोटे छोटे दातवाला नर हाती किंवा दुसरा अर्थ बिना मूछोवाला आदमी. मकुनाचा पर्याय मखना असाही दिला आहे. मतकून या मूळ संस्कृत शब्दापासून मकुणाची व्युत्पत्ती सांगता येईल. बाकी इतर भाषेतील शब्द देखील संस्कृतोद्भवच आहेत. इंग्रज वन्यप्राणी शास्त्रज्ञांनी दंतहीन हत्तीला मखाणा या देशी शब्दाचाच उपयोग केला आहे. काही ग्रंथात मॅकुना असाही उल्लेख येतो. असे दंतहीन हत्ती कळपात नपुंसकासारखे वाढत असले तरी झुंज देऊ शकत नाही असे मात्र नव्हे, असा त्यांच्याविषयीचा आपला समज चुकीचा आहे. तिसऱ्या वर्षी येणारे दात न आल्यामुळे त्यांचे काहीच नुकसान होत नाही. उलट त्यामुळे ते शरीराने अधिक सशक्त होतात. विशेषतः सोंडेचा घेरा आणि वजन वाढते. त्यामुळे त्यांच्या सोंडेत इतके सामर्थ्य असते की प्रतिस्पर्ध्याचे दात एखाद्या सुकलेल्या झाडाची फांदी तोडावी तसे तोडून तो बाजूला फेकू शकतो. परंतु सुंदर हस्ती दंतांनी कळपात शोभणाऱ्या हत्तीची शान वेगळीच असते. आफ्रिकेतील हत्ती आपल्या सुळ्यांचा उपयोग जमिनीतील कंदमुळे उकरून काढण्याकरिता करतात. भारतीय हत्ती मात्र आपल्या सुळ्याचा विनियोग अशा रीतीने करीत असल्याचे कधी आढळून आले नाही. लंकेमधील जंगलातील हत्तीच्या कळपात मुकणे हत्तीच अधिक आढळून येतात. 100 एखाद्या हत्तीला सुळे असतात. म्हणजे मुकणा हत्ती प्रजोत्पत्तीस कुठल्याही प्रकारे अक्षम नाही. भारतातील अरण्यात मात्र 100 एखादा हत्ती मुकणा असतो. अशा मुकणा हत्तीबरोबर हत्तीण समागम करण्यास निरीच्छ असते. एलिफंट गोल्ड या ग्रंथात P.D. स्ट्रेशी या वनाधिकाऱ्यांनी हत्तीण आणि मुकणा हत्ती यांच्या समागमाचे वर्णन करताना लिहितात. एकदा मी मस्त मुकणा हत्तीचा मागोवा घेत जंगलातून जात होतो. इतक्यात आम्हाला हत्तीचा मोठ्याने चित्कार ऐकू आला. आम्ही लगेच थांबलो. कानोसा घेत असता पुन्हा एकदा तो आवाज कानी आला. माहुताने हळू आवाजात सांगितले की भ्यालेल्या हत्तीचा आवाज आहे. अतिदक्षतेने नदीकाठाने जात असता उंच वाढलेल्या गवतातून आम्हाला 2 हत्तींच्या पाठी दिसल्या. पुन्हा ती संतापयुक्त गर्जना ऐकू आली. आमच्या हत्तीच्या पाठीवर मी उभा राहून तेथे काय घडते ते पाहू लागलो. त्यापैकी एक मस्तीत आलेला मखणा हत्ती होता. त्याच्या कानशिलावरून मदस्राव होत होता आणि गालावर त्याचे ओघळ दिसत होते.
दुसरी हत्तीण होती. ती त्याच्याशी समागम करण्यास राजी नव्हती. ज्यावेळी मखणा हत्ती तिच्यावर चढे तेव्हा ती आपल्या मागच्या पायाची अडी घाले आणि भीतीने कान टवकारी. अशी ती प्रतिकूल वागू लागताच कामाने वेडापिसा झालेला हत्ती मागून तिला डुसण्या देई आणि त्याचवेळी सोंडेने तिला नियंत्रणात ठेवी. अशा अवस्थेत ती भीतीने किंकाळ्या फोडी. भंडारा जिल्ह्यातील एका आदिवासीने मुकणा मोर आणि मुकणा चितळ जंगलात आढळून येत असल्याचे सांगितले. अर्थात त्याला मुकणा हत्ती हा शब्द माहीत नव्हता, परंतु मुकणा मोर म्हणजे पिसारा नसलेला मोर, तसेच मुकणा चितळ म्हणजे भारशिंगे नसलेला चितळ असे त्यांचे वर्णन केले. जंगलात त्याच्याबरोबर भटकताना त्याने मला मुकणा मोर दाखविला. तो लांडोरीसारखा दिसे. त्याला रंगीबिरंगी पिसारा नव्हता, परंतु त्याचा कंठ मात्र निळा होता. मी मोरनाची या क्षेत्राचे 1-2 वेळा निरीक्षण केले होते. मोरनाची रिंगणाजवळ जंगलातील सुंदर मोर आणि लांडोरी जमा होतात. रिंगणात त्या थव्यातील अतिशय सुंदर मोर प्रवेश करतो आणि आपला सुंदर पिसारा उभा करून थैथै नाचू लागतो. पिसाऱ्याच्या लयबद्ध झंकाराबरोबर मयूर नृत्य चालू असते. जवळच रिंगणाबाहेर उभ्या असलेल्या 5-6 लांडोरी त्याच्यावर भाळून रिंगणात उतरतात. इथेच त्यांचा समागम होतो. या मिलनानंतर मोर लांडोरीसह जंगलात निघून जातो. तेथे लांडोरी घरटी करून अंडी घालतात आणि पिलांना जन्म देतात. रिंगणात दुसरा मोर प्रवेश करून नाचू लागतो. वरीलप्रमाणे घटना आणि क्रियेची पुनरावृत्ती होते. या साऱ्या प्रकरणात मुकणा मोराला लांडोरीची साथ मिळत नाही. निसर्गाचा नियमच असा आहे की अतिशय सुंदर मोर पुन्हा पुन्हा जन्माला यावेत. अशा प्रजनन क्रियेत मुकणा मोराला काही स्थान नाही. मुकणा चितळ एखाद्या कांचनमृगाच्या कळपात क्वचितच दिसून येतो. 12 डेऱ्यांची वैभवशाली भारशिंगे त्याच्या मस्तकावर नसतात. ठिकठिकाणी वीतभर उंचीची शिंगे येतात. यापेक्षा त्याची अधिक वाढ होत नाही. त्या कांचनमृगाच्या कळपात प्रजोत्पत्ती करण्यास तो सक्षम असूनही त्याचे प्रतिस्पर्धी त्याला समागमाची कधी संधी देत नाहीत. त्यातील मृगी देखील अतिशय सुंदर शिंगे असलेल्या देखण्या मृगाकडेच आकर्षित होतात. मुकणा चितळाची प्रतारणा करतात. मुकणा हत्ती, कांचनमृग आणि मोर वरील व्यंग जर सोडले तर ते कुठल्याही प्रकारे इतर नरापेक्षा कमी नसतात. उलट कळपातील एखाद्या सुंदर प्राण्यापेक्षा ते अधिक सशक्त असतात. असा हत्ती, कांचनमृग किंवा मोर प्रतिस्पर्ध्यांशी संघर्षाला उभे राहिले तर माघार घेत नाहीत. परंतु हे सारे संघर्ष लुटूपुटूचे असतात. वैरभाव कधीच नसतो. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतरांबरोबर गुण्यागोविंदाने बागडत खेळत घालविणे एवढेच त्याच्या हाती असते. कारण सौंदर्य वृद्धीसाठी लागणारी शक्ती ते आपले बळ वाढवून कळपाचे इतर हिंस्त्र पशूंपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. परंतु मिशा नसलेल्या पुरुषाला मात्र मानव समाजात अशी कठोर शिक्षा दिली जात नाही. अशा बोड्या मिशाच्या पुरुषांची लग्ने होतात व तो सुखाने राहू शकतो. प्रजोत्पत्ती करीत तो समाजात वावरत असतो. या संदर्भाच्या अनुषंगाने जेव्हा मी मोर आणि कांचनमृगाच्या जीवनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले लेखन वाचले तेव्हा मुकणा मोर किंवा मुकणा कांचनमृग असू शकतो किंवा कोणी पाहिल्याचे अथवा ऐकल्याची नोंद केली नाही
अशा या वन्य प्राण्यांचे निरीक्षण व त्याविषयीची नोंद मी पहिल्यांदा करीत आहे. तसेच भाषाशास्त्रात ही पहिलीच नोंद मानावी लागेल. मध्य प्रदेशातील कान्हा किसली या प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानात जॉर्ज शेलर नावाचा वन्यजीवशास्त्रज्ञ सुमारे 2 वर्षे वास्तव्य करून होता. त्याने वन्य प्राण्याविषयी जे संशोधन आणि अभ्यास केला त्याचा तपशील दी डिअर अँड दी टायगर या ग्रंथात त्याने प्रसिद्ध केला आहे. तेथील आरक्षित अरण्यांचा इतिहास लिहिताना सुमारे शतकापूर्वी ही वने रानटी हत्तींची निवासस्थाने असल्याचा उल्लेख केला आहे. मला दुजोरा मिळतो विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात ठिकठिकाणी आढळून येणाऱ्या या हातीपांगडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंदकामुळे. यास काही ठिकाणी हाती खोदरा असेही म्हणतात. पांगडी या शब्दाचा अर्थ पकडणे असा होतो. हातीपांगडी म्हणजे हत्ती पकडण्याचे खंदक. आता अस्तित्वात असलेल्या या गोलाकार खंदकाचा व्यास अंदाजे 100 फूट असून 15 ते 20 फूट खोल आहे. हे जंगलातील खंदक कालौघात अर्धे अधिक बुजून गेले आहेत. त्यात नेहमी दलदलीच्या क्षेत्रात येणाऱ्या ऐनासारखे प्रचंड वृक्ष आहेत. त्या वृक्षाची गोलाई मोजल्यावर ही झाडे अंदाजे 100 वर्षापूर्वीची असावीत असे वाटते. रानटी हत्ती 2 पद्धतीने पकडले जात. एक खेदा आणि दुसरी पिटफॉल म्हणजे खड्ड्यात पाडून. खेदा हा शब्द खेद म्हणजे हाकणे या संस्कृत शब्दापासून झाला आहे. खेदा पद्धतीने रानटी हत्तींना पकडणे ही अभूतपूर्व घटना होती. म्हैसूरच्या घनदाट जंगलातील रानटी हत्तींच्या कळपाला हाकत एका मोठ्या मजबूत बंदिस्त आवारात आणले जाई. तेथून त्यांना नदीत बांधलेल्या कुंपणात सोडले जाते. यासाठी हजारो आदिवासी जमून आरडाओरडा करून हाका घालतात. बिगुल वाजवले जाते. हवेत स्फोटके उडविली जातात. जंगली हत्ती घाबरून प्रतिकार करतात. पाळीव शिक्षित हत्ती त्यांना विरोध करीत ढकलीत असतात. मग शेवटी त्यांना नदीतील अत्यंत मजबूत कुंपणात पकडण्यात येते. दुसरी पद्धत पिटफॉल. हत्तीच्या सगरीवर खड्डे खणतात. बांबूच्या ताट्यांनी ते झाकल्यावर त्यावर मातीचा थर टाकून धानाचे बी पेरले जाते. त्यावर कालांतराने धान उगवल्यामुळे ते क्षेत्र आजूबाजूच्या जमिनीसारखे हिरवेगार दिसू लागते. जंगली हत्तीचा कळप सगरीने जात असता त्यातील काही हत्ती अजाणतेपणे त्या बांबूच्या ताटऱ्यावर पाय पडून त्या खड्ड्यात पडतात. एका वेळी 3-4 हत्ती सहज पडतात. खड्ड्यात पडलेल्या रानटी हत्तींच्या गळ्यात व पायात दोरखंड बांधून त्याला खड्ड्याबाहेर मोठ्या कौशल्याने काढण्यात येते. एका शतकापूर्वी जंगली हत्ती आसाम, ओरिसा, मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या पूर्वेकडील अरण्यात प्रवेश करीत. इथून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली मार्गाने बस्तरच्या जंगलात निघून जात. याच काळात जंगलातील हत्तींना खड्ड्यात पाडून पकडले जाई. यावरून आज एवढे सांगता येईल की रानटी हत्तींच्या निवासासाठी आवश्यक असणारी समृद्ध अशी अरण्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला एका शतकापूर्वी होती. वनशास्त्राच्या नियमाप्रमाणे जंगली हत्तींच्या निवासासाठी योग्य असलेली अरण्ये ही चरम वने क्लायमॅक्स फॉरेस्ट म्हणून ओळखली जातात. परंतु एका शतकात ह्या समृद्ध वनाचा ऱ्हास झाला. जंगले उत्तरोत्तर कमी कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
पुढच्या शतकात इथे नुसती माळराने आणि उघडेबोडके वृक्षहीन डोंगर तेवढे शिल्लक राहतील. खनिज द्रव्यासाठी हे डोंगर देखील पोखरून काढले जात आहेत. पाण्याच्या साठ्यासाठी जी जलाशय आणि मोठे तलाव बांधले जात आहेत ती जमिनीची सतत धूप होऊन गाळाने भारली जातील. त्यामुळे त्यांची उपयुक्तता संपुष्टात येईल. पाणी हे जीवन आहे. यापुढील जागतिक युद्धे पाण्याच्या साठ्यावरून होत राहतील. पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना तो वेळीच सावरला नाही तर आणखी अनपेक्षित अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल. या भविष्यकालीन परिस्थितीचा कोणीच गंभीरपणे विचार करायला तयार नाही. विदर्भातील जंगलांची परिस्थिती अजून तरी समाधानकारक आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रातील वनांची स्थिती अधिक निराशाजनक आहे. पश्चिम घाटाच्या पायथ्याला असलेली समृद्ध हरितपर्णी वृक्षांची जंगले, वाढती लोकसंख्या, त्यावर शेतीसाठी अतिक्रमण, शहरीकरण, औद्योगिकरण, जलाशयांची निर्मिती इत्यादी कारणांमुळे कमी होत आहेत. विद्युत निर्मिती आणि कृषी सिंचनासाठी जलसाठे निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. पण हा जलसाठा बरीच वर्षे टिकण्याची कोणी शास्त्रज्ञ हमी देऊ शकणार नाही, कारण त्याकरिता पाणलोटावरील क्षेत्राचे तेथील वनासह संरक्षण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हजारो वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात हत्तीची समृद्ध अरण्ये अस्तित्वात होती. या घनदाट जंगलातून व्यापारी मार्ग जात. व्यापारी वस्तूच्या वाहतुकीसाठी प्रामुख्याने हत्ती, घोडे, बैलगाड्या यांचा उपयोग करीत. परंतु या व्यापाऱ्यांना रानटी हत्तीपासून मोठा उपद्रव होई. सुरुवातीला जंगली हत्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांची प्रार्थना करून सुप्रसिद्ध अष्टविनायकांची स्थापना केली असावी असे वाटते. नंतर प्रचितीप्रमाणे उत्तरोत्तर त्या देवस्थानांची भरभराट होत गेली. ही स्थाने मंगलाष्टकाच्या एका श्लोकात दिली आहेत. ती अशी: एक, श्री मयुरेश्वर तथा मोरेश्वर, मोरगाव, जेजुरीपासून 16 किलोमीटरवर कऱ्हा नदीचे काठी. 2, श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक, डिकसळ स्टेशनजवळ श्रीगोंदा तहसील, भीमेच्या काठी. 3, श्री बल्लाळेश्वर, पाली, रायगड जिल्ह्यात नागोठण्यापासून 11 किलोमीटरवर. 4, श्री विनायक, महड तथा मढ, मुंबई पुणे रस्त्यावर, कर्जत खोपोली नजीक. श्री चिंतामणी, थेऊर, पुणे जिल्ह्यातील लोणी स्टेशनपासून 5 किलोमीटरवर, मुळा-मुठा नदीकाठी. श्री गिरिजात्मक, लेण्याद्री, जुन्नर नजीकच्या डोंगरात. श्री विघ्नेश्वर, ओझर, पुणे जिल्ह्यात खेड पासून 16 किलोमीटरवर. श्री गणपती, रांजणगाव, उरुळी स्टेशन पासून 16 किलोमीटरवर, घोड नदीच्या रस्त्यावर. आपले पूर्वज हत्तीसकट अरण्याचे संरक्षण करून जगत होते. परंतु या वृत्तीचा विज्ञानाच्या प्रगतीबरोबर लोप होत गेला. प्राचीन काळातील मानव अरण्ये आणि वन्यप्राणी यांच्याबरोबर जगायला शिकत होता. परंतु आता विज्ञान युगात मानवाने प्रथम वन्यप्राणी नष्ट केले, त्यानंतर जंगलाचा नाश केला. या सृष्टीवर तुमचे प्रेम नसेल तर तुम्ही कोणावरही प्रेम करू शकणार नाही. लेख समाप्त. मुकणा हत्ती लेख समाप्त.